आता पाहूयात आणखी महत्त्वाच्या 25 बातम्या। सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सुप्रिया सुळेंच्या स्वीय सहाय्यकानं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा। पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सावंत इच्छुक। ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सावंत टक्कर देण्याची शक्यता। किरण सावंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। अजित पवार गटाच्या मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षपदी अरुण कदम। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केली अरुण कदम यांची नियुक्ती। मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस। तपासासाठी अविनाश जाधवांना हजर राहण्याचे आदेश। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरण। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। प्रांत अधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री शिंदे महत्त्वाची दुपारी 2 वाजता बैठक घेणार। बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाची वाढवण मंदिरासाठी रस्ते जोडणीला मंजुरी। पालघर जिल्ह्यामधल्या वाढवण मंदिर राष्ट्रीय महामार्ग 48 ला जोडले जाणार आणि त्यासाठी 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। दिवा सीएसएमटी लोकलसाठी रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन। सोबतच कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा इथे थांबा देण्याची मागणी। काळ्या फिती लावून आंदोलन। नवी दिल्लीमधल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मंत्रालय। मंत्र्यांच्या बंगल्यांचा कायापालट होणार। आराखड्यासाठी राज्य सरकारनं जागतिक निविदा काढल्या। मंत्रालय पुनर्विकासाची संकल्पना मार्गी लागणार। कंत्राटी भरतीमध्ये मागासवर्गीय समाजाला आरक्षण नाही। संधी साधून ओबीसी विभागामध्ये बाह्य यंत्रणेकडून कंत्राटी भरती। डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू। संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक। सूत्रांची माहिती। राज्यात सरासरीच्या तुलनेमध्ये 27% तर देशामध्ये 5% जास्त पाऊस। महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी 2766 कोटींच्या कामांना मंजुरी। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध कामांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी। डेंग्यू झिकापासून बचावासाठी भारतामध्ये लस विकसित। दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामधील वैद्यकीय चाचण्यांसाठी मंजुरी। पहिल्या टप्प्यामधील चाचण्यांमध्ये लसीचे चांगले परिणाम। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये नवीन रुग्णांची नोंद नाही। शहरामध्ये सध्या 745 रुग्ण असून नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ नाही। पुणेकरांना दिलासा। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। जिल्ह्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार। पुण्यातील ससूनमध्ये मार्चच्या डॉक्टरांचा संप। शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। कोलकाता महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून प्रकरणी राज्यामध्ये डॉक्टरांचा संप। सरकारी कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही 29 ऑगस्टपासून बेमुदत संप। सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी। 17 लाख कर्मचारी होणार सहभागी। सायन रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा संप। कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ आजही राज्यामधील डॉक्टरांकडून काम बंद आंदोलनाची हाक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी। 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत। लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली। लसणाचे दर प्रति किलो 400 रुपयांवर। लसूण 400 किलो रुपयांवर जाण्याची ही दुसरी वेळ। बाजारामधील केळीची आवक निम्म्यानं घटली। श्रावणामुळे मागणी असल्यानं डझनामागे 20 रुपयांनी वाढ।